नमस्कार मित्रांनो, मी रोहित कडू तुमचं स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सो मित्रांनो, आज आपण चाललो राजापुरात, कारण आज असं आपल्याकडे पालखी येतली आपल्याकडे घराकडे, आपल्या गावच्या घराकडे पालखी येतली आहे। सो आमच्याकडचं शिमगो कसं असतं, म्हणजे आमच्या राजापूरचं शिमगो कसं असतं ह्यो मी तुमका आज दाखवतलोय। सो व्हिडिओ तुमका आवडलो तर नक्की लाईक करू विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगू विसरू नका की तुमका व्हिडिओ कसे वाटतात ते। सो मित्रांनो, चला मग जास्त वेळ न काढता व्हिडिओ सुरुवात करूया। मित्रांनो, आपण आत्ता गेलो खारेपटणाचा बाजार आतमध्ये एस टी स्टँड हा। आता आपण चाललो असो नाश्ता करू या हॉटेलला। कधी पण गेलो तरी ह्याच हॉटेलला आपण नाश्ता करतो। चला, मस्त एक नाश्ता गेलो मिसळ पाव खातो आणि परत निघूच असा। सो मित्रांनो, आपण आत्ता गेलो असो गावाकडे। हे बघा, भाव चाललो माझं आणि समोर आमचं घर दिसता। थोड्यात पालखी आहेत, तिथं आपण बघूच। येत्र्या हय पालखी इली आपली आणि तू काजू गोळा करू गेलो, बरा वाटता तुका या? हा, पट्टा तुका झाडावर चढतोस तो? ही आपली झाडं आहोत हा, पट्टा आहे तुका? हे आमचं महापुरुष आहे हे बघ। सो मित्रांनो, आपण आता आलो आहोत पालखी घ्यायला। सो ही आपली तांबटवाडी आहे आणि सोनारवाडी आहे। सो इकडनं पालखी येणार आहे, ती आपण घेऊन जाणार आहोत सगळे गावकरी येणार आहेत। तर तुम्हाला मी दाखवेन। तर आता आपल्या काका सांगतो तुला आपल्या शिमग्याबद्दल माहिती। सो काका, काय काय माहिती आहे याबद्दल? नमस्कार। कोकणात शिमगोत्सव सगळ्यात मोठं साजरी केलं जातं। आपल्या गावागावात या पट्ट्यात म्हणजे खारेपाटण कणकवलीच्या पुढे पट्ट्यात प्रत्येक घरोघरी पालखी जातात। म्हणजे जवळजवळ 5 दिवस ही पालखी देवळातून बाहेर पडतात आणि प्रत्येक घरात ही पालखी दिली जाते। वर्षातून एकदा ही पालखी नेतात। आणि ह्या जुवाटी गावात एक परंपरा अशी असा की इकडे एकमेव मुसलमानाचं घर आहे आणि त्या घरात सुद्धा पालखी घेतली जातात। त्याच्यामुळे वेगवेगळ्या जाती वेश परंपरेचा विषय आपल्याकडे नसतात। त्याच्यामुळे खरोखर चांगले उत्सव असतात आणि मुंबईवरून खास या उत्सवासाठी लोक आवर्जून येतात। आणि जो नृत्य असतं आपल्याकडे वेगळ्या प्रकारचं, त्याबद्दल तू काय सांगू शकते? त्याबद्दल गावातले लोक परंपरेनुसार करतात आणि सगळे लहान मोठी मुलं त्या उत्सवात सहभागी होतात। आणि अजून पण ही परंपरा चालू आहे आपल्याकडे, कित्येक वर्ष ही परंपरा चालू असा ना। आणि गावातले लहान मोठी मुलं माणसं सगळे उत्सवाने या गोष्टीत भाग घेतात। सो माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद। बघा, आमच्याकडे पालखी येतात आता।
आता जे पालखीवाले येलेत ना त्यांना जेवणाची सोय केलेली आहे आमच्या गावातच वाडीतच. हे बघा सगळेजण जेवल्यानंतर पुढे सोनारवाडीत जातात. सो मित्रांनो तुमका ह्यो पालखीचो व्हिडिओ कसो वाटलो म्हणजे आपली जी गावची पालखी होता ना ती मी तुमका दाखवलेली असतं. त्याच्यामध्ये आपल्या काकांनी माहिती दिलेली आहे त्यातली रूढी परंपरा जे आपले असतात गावागावात रूढी परंपरा वेगवेगळे असतात ते आपण बघितलेले असो. सो तुमका नक्की व्हिडिओ आवडलो असो तर लाईक करू विसरू नकास आणि कमेंटमध्ये सांगून विसरू नकास की आमच्या गावची पालखी कशी वाटली. सो मित्रांनो चला मग मित्रांनो अशा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू.